ओम बम बम बोले. ओम नमः शिवाय. नमस्कार मंडळी, मी दीपा दांगट आणि दीपज्योती उवाचच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आणि मंडळी बघा, आपण आज पवना धरणात आलेलो आहे. खरं आहे, हे पवना धरणाचं बॅक वॉटर आहे, हा एरिया आहे. परंतु पाणी कमी झालेलं आहे, तेव्हा आपण बघूयात इकडे आपल्याला काय बघायला मिळणार आहे. चलो. बघा, उन्हाळ्यामध्ये पाणी कमी होतं तेव्हा इथे थोडा चिखल झालेला आहे. पण आपण जाणारच आहोत मंदिराकडे. तर मंडळी, आम्ही आज एका अतिशय वेगळ्या स्पॉटवर आलेलो आहे. हारशी जवळून खाली पवनाचं जे बॅक वॉटर दिसतं तिथे आम्ही आलेलो आहे. वाघेश्वर टेम्पल आहे इथे, जे धरणाच्या पाण्यात ऍक्च्युली आहे. आणि जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा ते टेम्पल वरती येतं आणि आपल्याला वाघेश्वराच्या दर्शनाला जाता येतं. तर बघा, माझी टीम दाखवते तुम्हाला. हे हॅलो करा गाईज. ये, चला बघूया. खूप पुरातन मंदिर आहे असं ऐकलंय. आता तिथे गेल्यावरती सगळं एक्सप्लोर करूया. चलो भागो. हे मंदिर बघण्याची खूप दिवसाची माझी इच्छा होती आणि फायनली आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. बघा, पाणी खूप कमी झालंय, त्यामुळं हा भाग तसा उघडा पडलेला आहे धरणाचा. ते बघा, तुम्हाला झूम करून दाखवते हे मंदिर. दादा काय म्हणतात बघूया. हा ते कोण आहे का समोरचा? हा, अच्छा, तिकडे तुंग आहे. तुंग आणि तिकोना किल्ले आहेत बघा, इथे समोर दिसतात. एक दिवस जाऊ आपण दादा. हा, भूतकाळामध्ये. वर्षातले मंडळी काही महिनेच आपल्याला या मंदिरामध्ये दर्शनासाठी येता येतं. बघा, मंदिर लांबून दिसतंय आणि बऱ्याच गाड्या पण लागलेल्या आहेत या ठिकाणी. बरीच लोक दिसत आहेत. हा सीझन आता संपत आलेला आहे, पावसाळा जवळ आलेला आहे. तर बरं झालं, आपल्याला मात्र एकदा अगदी व्यवस्थितरित्या पोहोचता आलेलं आहे. पण पाणी जेव्हा वाढतं तेव्हा मात्र हे मंदिर पूर्ण पाण्यात जातं. हे दगडांचे अवशेष आपण बघू शकतो किती इथे पडलेले आहेत. आणि मंदिर पण पूर्ण दगड्यांनी बांधलेलं आहे, दगडी बांधकाम आहे त्याचं. आणि हा भगवा बघा किती ऐटीत फडकतो या ठिकाणी. असं ऐकलं आहे की जवळजवळ 900 वर्ष जुनं हे मंदिर आहे. आणि हे दगडी अवशेष बराच काही इतिहासातल्या खुणा आपल्याला पुन्हा एकदा सांगून जातात. या ठिकाणी लोक येतात, भाविक येतात आणि असे दगडावरती दगड रचून त्याची उतरंड बनवल्यासारखं काहीतरी बनवतात. त्यामागे काय श्रद्धा आहे ती नेमकी माहिती नाही, पण अशा अनेक ठिकाणी दगडावरती दगडी रचलेली तुम्हाला दिसतील. भक्त भाविक इथे आल्यानंतर असं करत असतात. आणि हे मंदिर बघा, वर्षातले जवळजवळ 6-7 महिने पाण्यात असलं तरीही पाया अगदी भक्कम आहे या मंदिराचा. बरीचशी तोडफोड झालेली आपल्याला दिसते. आणि हा बघा पवना धरणाचा जलाशय आणि हा मंदिराचा परिसर आपण बघू शकतो. जेव्हा पाणी अगदी कमी होतं तेव्हा अशा पद्धतीने मंदिर पुन्हा एकदा आपलं अस्तित्व सगळ्या भाविकांना दाखवून देत असतं. आणि मंदिराच्या आत जर आपण पाहिलं तर संपूर्ण जे खांब आहेत हे दगडी खांब आहेत. आणि हा मंदिराचा सभामंडप बघा, अजूनही किती दणकट याची बांधणी आहे. आणि जसं जसं आपण गाभाऱ्याकडे जाऊ आपल्याला सुरुवातीला 2 गणपतीची शिल्प दिसतात. आणि आतमध्ये बघा हे मंदिर. काका घेतलं तर चालेल ना? इथून आत जायचं आहे. इकडे बेटा. कसं काय?
डबल पिंड आहे. फोटो दे ना हो पहिला. हो. कॅमेरा बाजूला घे ना थोडा तुमचा. मंडळी, अतिशय सुंदर वाघेश्वराचं दर्शन झालं आहे आणि बाहेरचा परिसर बघा, ह्या उतरंडी बघा दगडाच्या. अनेक गावातली जवळपासची लोक या ठिकाणी आंबे, करवंद, जांभळं असं विकायला आलेली आहेत. आणि बघा, थोडासा परिसर दाखवते तुम्हाला आजूबाजूचा, किती सुंदर आहे. तर मंडळी, सुंदर असं लोकेशन आज एक्सप्लोअर केलेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत. तर पुन्हा नक्की भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत पाहत रहा दीपज्योती उवाच. बाय.